आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। संपतराव गाडे पाटलांचा विजय असो। संपतराव गाडे पाटलांचा विजय असो। संपतराव पाटलांचा विजय असो। गुणाजी भालेरावांचा विजय असो। गुणाजी भालेरावांचा विजय असो। संपतराव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आई नमस्कार करतो। आयुष्यमान भाग्यवान भो, यशस्वी भव। अरे मस्त। बघितलंस काय पूर्वी, तुझे पाय या घराला लागले आणि या दोघांची युती झाली। आता बघ, या युतीमुळं ही दोघही राजकारणात किती पुढे जातील। अगं अख्ख्या पंचक्रोशीत यांना कुणीही मागं टाकू शकणार नाहीत। या इलेक्शन मध्ये आपण जिंकणार हे निश्चित। आई अगदी 100 नंबर बोललीस तू। करा करा, तोंड भरून कौतुक करा त्या पूर्वीचं। पण जिचं तुम्ही एवढं कौतुक करताय ती तुमच्या घरात सून म्हणून कधी येणारच नाही। लवकरच तुमची ही युती धुळीला मिळणार आहे आणि सिद्धू पूर्वीच्या लग्नाचं स्वप्नही उद्ध्वस्त होणार आहे। नाही आजी, त्याने आमची कन्या पायगुणी आहे एवढंच नाही, अहो सिद्धिराज देखील तितकेच गुणी आहेत। अहो युती झाल्यापासून मी पाहतोय ना, सासवड मध्ये सिद्धिराज यांच्या नावाचा किती दबदबा येतो। हा मी नक्की सांगतो तुम्हाला, दोन्ही घराण्यांच्या राजकारणाचा वारसा ते अगदी समर्थपणे पार पाडतील बघा। शेवटी त्याच्या आजोबांचाच नातू आहे तो। त्यांच्या अंगातले सगळे गुण त्याच्यात उतरले, अगदी त्याच्या आजोबांच्या वरती गेलाय तो। सिद्धिराज गाडे पाटील यांचा विजय असो। गुणाजीराव भालेरावांचा विजय असो। बरं बरं, हे सगळं खरं आहे, पण ज्याच्याबद्दल इतकं कौतुक चालू आहे ते आपले सिद्धिराज गाडे पाटील आहे तरी कुठे? हो अरे हो, आल्यापासून ते मला कुठे दिसलेच नाहीत। संपतराव, अहो आहेत कुठे ते सिद्धिराज? अहो बोलवा, अहो एव्हाना रॅली निघायला हवी होती। हो, मी बोलवून आणते। या सिद्धू, आज या रॅलीच्या निमित्ताने आपण पूर्ण सासवडमध्ये एकत्र फिरणार। आता सगळ्यांच्याच मनात उत्सुकता निर्माण होणार आहे आणि मग सभा झाली की सगळ्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। तू कायमचा माझा होशील सिद्धू। सिद्धू, ए सिद्धू, सिद्धू बाळा, सिद्धू, सिद्धू गेला कुठे हा? अरे आता कसे काय लाईट्स गेले? हा मुलगा पण कुठे गेला कळत नाहीये। सिद्धू, सिद्धू, ए सिद्धू, रॅलीसाठी सगळेजण वाट बघतात त्याची आणि हा कुठे गेला? शी. फोन उचल, फोन पण उचलत नाही हा मुलगा। रॅलीच्या कामात आहे, इथे रॅलीसाठी ह्याची वाट बघतात आणि हा रॅलीच्या कामात आहे। मला खात्री आहे रॅलीचं वगैरे काही कारण नसणार, सगळं खोटं बोलतोय हा। नक्की दळवींच्या घरात गेला असणार। काय करू काही कळत नाहीये। दळवींच्या घरात जर कोणाला विचारायचं म्हटलं तर मला उलट प्रश्न करतील। काय करू, कोणाला विचारू?
अहो संपतराव, अहो सिद्धिराज आहेत कुठे? बोलवा त्यांना. अहो फार उशीर होतोय. का असं वागतोय हा मुलगा देवालाच ठाऊक. त्या रॅलीसाठी वाट बघतायत त्याची आणि तरी याचा एक पाय त्या दळवींच्याच घरात. हो, आता रॅलीला उशीर होऊन चालणार नाही. अहो लोकांची ऑफिसला जायची वेळ झालीये. अहो मार्केटमध्ये गर्दी असते, रस्त्यावर ट्रॅफिक असतं, त्यामुळे आत्ताच जास्तीत जास्त लोकांचं ना आपल्या रॅलीकडे लक्ष जाईल. हो हो हो. अगं आई, बघ रेणुका कुठे आहे ती. अगं रेणुका, ए रेणुका, आले आले. अगं बघ ना सिद्धूला यायला किती वेळ लागेल ते. कमाल आहे भैया. अगं तू काय पाहत राहिलीस आमच्या तोंडाकडं? जा जरा सासूला बोलून आण जा. आले आई. काय ग? कुठे आहे सिद्धू? अहो काय एवढा उशीर होतोय त्यांना? आवरलंय ना त्याचं? अहो इतका वेळ का लागतो त्यांना? अगं कुठं आहे सिद्धू? काय झालं? अगं आता धडा धडा बोल ना. का आता बोलण्यासाठी सुद्धा मुहूर्त काढायला पाहिजे तुला. आई सिद्धू, काय सिद्धू सिद्धू काय? सिद्धू घरात नाहीये. काय? मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघण्यात सुद्धा काही अर्थ नाही. आता तुम्ही रॅली पुढे न्या. अगं काय सिद्धू घरी नाही? करा, अजून उदो उदो करा सिद्धूच्या नावाचं. तुम्ही त्याला जितकं डोक्यावर घेऊन नाचाल तितकंच तो तुम्हाला तोंडावर पाडेल. आणि मला तेच तर बघायचं आहे. कुठे गेलाय सिद्धू? हो ना. आणि आपण दोन पक्षांची युती दाखवण्यासाठी रॅली काढतोय ना. मग मी जर एकटीच रॅलीत गेले तर मग लोकांना आणखी प्रश्न पडतील. रॅलीत सिद्धू असायलाच हवा ना. आता कसं सिद्धू निघून जाऊ शकतो? त्याला माहिती आहे ही रॅली आपल्याकरता किती महत्वाची आहे. मी बघतो कुठे गेलाय तो. नाही, त्याला फोन नका करू तुम्ही. नाही उचलणार तो फोन. मी केला होता आता. अहो मग आता करायचं तरी काय? मी एक सुचवू का? हो सुचवा. लक्ष्मी निवास